दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रभाग क्रमांक 11 येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. स्वराज्य चौक येथून सुरू झालेल्या जोरदार प्रचार रॅलीने अक्षरशः पूर्ण परिसर दणाणून सोडला. पाण्याची टाकी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट, हनुमान मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी गार्डन, मायको भिंत परिसर आदी भागातून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर लाडक्या बहिणींची एकच शान, धनुष्यबाण धनुष्यबाण अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी महिलांनी केली. शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश गांगुर्डे, सीमाताई गोकुळ निगळ, धीरज अशोक शेळके आणि संगीताताई मांडवे यांना घरोघरी नागरिकांनी औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिले. प्रभाग 11 मधील नागरिकांसह लाडक्या बहिणींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती दिसून आली. 3 दिवसापूर्वी चालू केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत. या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो. आम्हाला नक्कीच वाटतं की 8,000मध्ये आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11मध्ये 8,000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत आणि अशोक काका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कलपर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेतील 4 नगरसेवक निवडून देतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजला जात असलेले फारुख पठाण यांनी देखील आपल्या पॅनलला शुभेच्छा दिल्या का सांगा. आजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुख पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी सुद्धा उमरग्याला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरला अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. सर्वांना जय महाराष्ट्र. आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस लागतो का आहे तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोहोचत आहे. पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदी झाले. सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं ओवाळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे. आज खरोखर शिवसेनेची ताकद कळाली. शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं का आमच्या 4ही उमेदवारापुढं कुठला उमेदवार टिकणार नाही का तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळं आम्हाला आज 3रा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून न जाता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व 4ही उमेदवारांना 4ही धनुष्याचे बटन दाबून 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय. रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे. लाडक्या भावासाठी ते भरपूर साथ देतील असं मला म्हणजे अंदाज आहे आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमची रॅली निघते तिथं आमचं ऑप्शन करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळं आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आहे. मी लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथराव शिंदे साहेबांना साथ दिली. आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय. पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे. ही सगळी जनता एकही घर असं नाही की ते आम्हाला औक्षण केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल
प्रभागातल्या आपण सगळ्यांनी आम्ही कोणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो, पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवमय झालं पाहिजे, यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही चौघांना आणि आम्ही सगळे मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आम्हाला प्रचंड मताने विजय करा, विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सातपूर शहरामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग, या प्रभागामध्ये शिवसेनेचा झंझावात चालू आहे आणि शिवसेनेचा झंझावात चालू असताना आज या ठिकाणी अनुसूचित जातीमधून आयुष्यमान योगेश रामदास गांगुर्डे, अनुसूचित जमातीमधून श्रीमती संगीता रामदास मांडवे, त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिला प्रवर्ग ओबीसीमधून आयुष्यमाननी श्रीमती गोकुळ निगळ, सर्वसाधारण वर्ग आयुष्यमान धीरज अशोकराव शेळके, या संपूर्ण पॅनलचा या सातपूर शहरामध्ये झंझावात आहे. खऱ्या अर्थानं मागच्या निवडणुकीमध्ये या पॅनलने चांगल्याला घाम फोडला होता. तसाच ह्याही वर्षी सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील, जे बेरोजगारातले प्रश्न मांडणारे असतील, त्यांच्यासाठी खास करून या पॅनलची गरज आहे. म्हणून या चारही उमेदवाराला निवडून देण्यासाठी या सातपूर प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो, यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो.